बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती। देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची प्रतिक्रिया। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले, वेळेत काम करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा। धरणाच्या खालून बोगदे काढले, मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट आहे, फडणवीसांचे खडे बोल। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। अभिजित दिपके, सोनम वांगचूक यांच्यासह तरुणांचा मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग। कॉक पालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रिॲलिटी चेक, नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतून पाहणी, तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये निवड। श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा, तर तिलक वर्मा उपकर्णधार। छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्यासंदर्भात चर्चा। आपल्या वाट्याचे मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका। सिंधुदुर्गमध्ये सह्याद्री पट्ट्यात मान्सूनच्या सरी, कणकवलीत काही भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। बारामतीत पावसासह झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान, तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानीची पाहणी। धाराशिवच्या परंड्यात एफडीएची धडक कारवाई, गोपनीय माहितीच्या आधारे 3 गोदामांवर एकाच वेळेस छापे, 1 कोटी 2 लाखांचा वैध गुटखा जप्त, आरोपींविरोधात गुन्हा दाखल।